गाइस, गुड मॉर्निंग. मी मुंबईची पोरगी प्राजक्ता सावंत आज आले पुन्हा तुमच्या भेटीसाठी. आज मी पहिल्यांदा करवंदाचं लोणचं ट्राय करणार आहे. सो लेट्स होप की खूप छान होईल करून. स्टे ट्यून. बघा मी कसं बनवते. ऍक्च्युअली मी आईंना ही प्रोसिजर विचारून घेतली आणि त्यानंतरच बनवते आहे. स्टे ट्यून. सो ही गावावरून काही करवंद आली होती. सो विचार केला की अशीच ठेवण्यापेक्षा त्याला ना मी चांगलं मिठाच्या पाण्यामध्ये धुवून टाकलंय 2-3 वेळेस. रात्रभर त्याला मिठाच्या पाण्यामध्ये सुकट ठेवलं होतं जेणेकरून त्याचा सगळा चीक निघून जाईल. सो ही अशी झालेली आहेत. बऱ्यापैकी मिठाच्या पाण्यामध्ये भिजल्यानंतर त्याचा सगळा चीक निघून गेल्यानंतर त्याला थोडं सुकं करून घेतलं. आता त्याच्यावरती मी थोडी हळद टाकतीये. हळद टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे मी त्याला. हे मिक्स करून झाल्यानंतर मग आपले जे काही मसाले आहेत ते आपण त्याला लावूया. तुम्ही बघू शकता किती छान हळद लागली आहे त्याला. मीठही खूप छान प्रमाणामध्ये लागलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. तर मी काय काय मसाले रेडी केलेत ते आपण बघूया. ओके. सो या ठिकाणी मी ही लसूण घेतलेली आहे. लसूणचा खूप छान फ्लेवर येतो त्यासाठी. त्याच्यानंतर ही मोहरीची डाळ आहे. हा बेडेकरचा आंब्याचा लोणचे मसाला आहे. त्यानंतर थोडा हिंग घेतलाय, थोडं लाल तिखट घेतलंय आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलंय. कारण आपण ह्या करवंदामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे. तो जास्त खारट नको व्हायला म्हणून थोडंसं मी चवीपुरतं मीठ घेतलंय. सो आता हे जे सगळं मिश्रण आहे ते आपण ह्या करवंदामध्ये मिक्स करणार आहोत. लेट्स होप जे काही करते ते खूप छान होऊ देत. हे मसाले सगळे मिक्स झाले छान. आता मी यावरती लसूण टाकतीये. थोडासा लसूण मी बाजूला ठेवलाय कारण तो मी तेलामध्ये परतून घेणार आहे तर त्याची छान टेस्ट येणार आहे. लसूण हा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. ज्याला नसेल आवडत तर त्याने नाही टाकला तरी चालेल. पण मला पर्सनली लसूण हा खूप आवडतो प्रत्येक जेवणामध्ये. त्याचा फ्लेवर एक छान येतो म्हणून मी लसूण ऍड केली ह्याच्यामध्ये. हे सगळं मिश्रण मी परतून घेत असताना दुसऱ्या साईडला कढई तापत ठेवलेली. आता त्यामध्ये तेल गरम करून घेऊया. 1 वाटी एवढं तेल आपल्याला घ्यायचं आहे. तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये कारण त्यामुळे लसूणही करपला जाईल आणि जे आपले करवंद आहेत तेही करपले जातील. सो 1 वाटी एवढा तेल मी घेतलेला आहे. आता तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये लसूण टाकायची. लसूण चांगली परतली की त्यामध्ये मग ते जे काही सगळं तेलाचं मिश्रण आहे हे आपण आपल्या करवंदाच्या मिश्रणामध्ये ओतू. तेल आपल्याला ह्याच कन्सिस्टन्सी मध्ये गरम पाहिजे. जास्त ह्यापेक्षा गरम नकोय. जास्त तेल गरम असेल तर मिश्रण करपण्याची शक्यता आहे. मग ते कडवट लागण्याची शक्यता आहे. सो आपल्याला कोमटच करायचं आहे. बघा मी गॅस बंद केलाय. जास्त तेल तापलं असेल तर तुम्ही थोडा वेळ थांबू सुद्धा शकता कारण आपल्याला हे जे मिश्रण आहे कडवट नाही बनवायचं आहे. सो आय गेस माझं तेल खूप तापलंय तर मी थोडा वेळ थांबेल. थोडंसं कोमट झालं की मी हे सगळं मिश्रण तेलाचं करवंदाच्या ह्याच्यामध्ये होते.
सो माझं तेल आता कोमट झालेलं आहे. आता हे तेल मी या मिश्रणामध्ये ओतते आहे. थोडं थोडं करून ओतायचं आहे आणि सगळा मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. खूप सुंदर असा लोणच्याचा सुवास पसरलाय. एक लसूणचा खूप सुंदर असा सुवास पसरलाय. यासाठी मला लसूण खूप आवडतो. हे सगळं मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर मग एका पॅक बंद बरणीमध्ये मिक्स करायचं. थोडा 8-10 दिवस चांगलं मुरल्यानंतर हे लोणचं खाण्यासाठी रेडी होईल. हे तेल आता तुम्हाला एवढं दिसतंय, पण ज्यावेळेस मी हे बरणीमध्ये शिफ्ट करेल ना त्यावेळेस बरोबर होऊन जाईल. जर कमी पडलं तर तुम्ही थोडंसं कोमट तेल करून नंतर मिश्रणावरती टाकू शकता. सो अशा प्रकारे रेडी आहे माझं करवंदाचं लोणचं. ये आफ्टर 10 days विल सी. किती छान झालंय हे लोणचं. आताच खूप सुंदर दिसतं. खूप छान सुवास दरवळला याचा. मिश्रण चांगलं थंड झाल्यानंतर मी त्याला ह्या टाईट बंद बरणीमध्ये पॅक करून ठेवलाय. सी आफ्टर 10 days बघू कसं झालंय ते.